प्रभात न्यूज मध्ये आपले स्वागत। मी ज्योती मोहिते घेऊन आले आहे गेल्या 24 तासांच्या घडामोडीचा आढावा। सुरुवातीला एक नजर ठळक घडामोडींवर। शहरात चोरीचे प्रमाण वाढल्याने नागरिक भयभीत। मोहाडी उपनगरातील घरफोडीतून चोरट्यांनी लाखोचा ऐवज लंबविला। नोटबंदीमुळे अर्थकारणाला मिळणार गती, अर्थतज्ञ दीपक करंजकर यांची स्पष्ट वक्ती। महंत स्वामी महाराजांच्या आगमनाने स्वामीनारायण मंदिरात भक्तांचा हर्षोल्लास। आणि लळिंगची पवित्र माती व तापीचे पाणी शिवस्मारकाच्या भूमिपूजनाला मुंबईला रवाना। वाजत गाजत जल्लोषात काढली मिरवणूक। आता बातम्या विस्ताराने। जिल्ह्यासह शहरात चोरीचे प्रमाण वाढले आहे। दर दिवसाला घरफोडी, चोरी यासह विविध गुन्ह्यांची नोंद ठाण्यांमध्ये होत आहे। यामुळे कायदा सुव्यवस्थेचा बोजावरा उडाला असून पोलीस प्रशासन हातबल ठरत आहे। पोलिसांच्या नाकावर टिचून चोरटे दरोडेखोर घरफोडी करीत आहे। परिणामी शहरासह परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। तर शुक्रवारी सकाळी मोहाडी उपनगरातील क्रांती चौकामधील अज्ञात चोरट्यांनी घरफोडी करीत सुमारे 1 ते 1.5 लाखांचा ऐवज पोबारा केला आहे। शहरातील मोहाडी उपनगर येथील शिवाजी विजय व्यायामशाळेच्या पाठीमागे असलेल्या क्रांती चौकात शरीफ मुनाफ खाटिक यांचे घर आहे। दिनांक 23 रोजीच्या पहाटे 3 ते 4 वाजेच्या दरम्यान अज्ञात चोरट्यांनी घराच्या दाराची फळी तोडून आत प्रवेश करीत घरगुती साहित्याची तपासणी करीत 50,000 किमतीचे दागदागिने यासह सुमारे 65,000ची रोकड लंपास केली। तसेच घराबाहेरील असलेल्या सुलभ शौचालयाच्या नाल्यात सुटकेस फेकून दिली। त्यात महत्त्वाच्या कागदपत्रे होती। विशेष म्हणजे चोरट्यांनी घरातील व्यक्ती गाढ झोपेत असताना चोरी केली। त्याचा थोडासा देखील कानोसा घरातील व्यक्तींना लागला नाही। पहाटे उठल्यावर चोरी झाल्याचे निदर्शनास आल्याने संबंधितांनी पोलिसांना कळविले। पोलिसांनी घटनास्थळी श्वान पथकाला पाचारण केले। श्वान पथकाने 40गाव रोड पर्यंतचा माग काढला। सदरच्या चोरीच्या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती। भर वस्तीच्या ठिकाणी चोरी होत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। सदरच्या घटनेच्या गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया मोहाडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडे सुरू होती। मी शरीफ मुनाफ खाटिक, राहणार मोहाडी उपनगर धुळे, क्रांती चौक पाशी राहतो। रात्री आम्ही झोपल्यानंतर मागून दरवाजा तोडून माझ्या घरातले दागदागिने आणि पैसे घेऊन लंपास झालेले। कोण आहे काही सांगता येत नाही। किती वाजेच्या सुमारास? 3-3:30 वाजेच्या सुमारास झालेली असा अंदाज आहे मला। काय काय चोरीला गेला? मी गाडी विकलेली होती, गाडीचे पैसे गेलेले। मी काही सोसायटी उचलली, ती सोसायटीचे पैसे, काही घरातले बाईचे दागिने होते, आईचे कडे होते। अंदाजे किती रक्कम? तरी 1.25 लगभग आणि रक्कम ती अलग। पोलीस प्रशासनाने सांगितलं, त्याचे ते रामराज्य आप्पा आले होते, ते सांगितलं त्यांनी की बुवा आम्ही मोठे मोठे गुन्हे सॉल्व केलेले, तुमचं बी गुन्हा आम्ही 8-10 दिवसाच्या आत सॉल्व करू। एवढं पोलीस प्रशासन आश्वासन देऊन गेले ना। आज जोडून त्यांना हीच विनंती आहे की माझ्या गोरगरिबाचं त्यांनी थोडं लक्ष देऊन थोडंसं लवकर तपास करून माझ्या पूर्ण वसंतची हे करावं।